प्रथमतः मित्रांनो सॉरी म्हणतोय, कारण की दुसरा व्लॉग लेट होतोय. कारण की मी ऑनलाईन सिल्वर वरात मागवलं होतं, ते थोडंसं लेट झालं आणि एक दिवस मी पण बाहेर गेलो होतो, त्यामुळे एडिटिंगला वेळ गेलाय. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो लेट झाल्यामुळे. तर नमस्कार मित्रांनो, आपण भेटतोय दुसऱ्या भागात पालखीच्या. पालखीचं पेंटिंगचं काम आणि देव बनवलेत त्याचं मातीकाम आणि त्याला वरख लावणं. तर अशा प्रकारे देवांची सिलिकॉन रबरची डाय पडत आहे. याच्यावर एक कोट झालेला आहे, अजून एक कोट चढवणार, मग त्यावर कपडा चढवणार. असं त्याच्यावर नंतर कव्हर पीस आणि मग डाय ओपन करणार. तुम्ही बघू शकता हे मेडिकल कॉटन आहे. हा कॉटनचा एक कोट आपण सिलिकॉन वरती लावणार आहोत, जेणेकरून त्याला मजबूती येण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण वरखचं काम करत आहोत. दोनशे वर्षापूर्वीचे पेशवेकालीन गांगेश्वर मंदिर मधले हे देव आहेत. अशा प्रकारे सर्व देव रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या हातामध्ये तलवार आहे. पहिल्या देवाचं नाव आहे आकार आहे. दुसऱ्या देवीचं नाव आहे मानाई आहे. तिसऱ्याचं आहे गांगेश्वर आणि चौथ्याचं आहे धनिन. तसंच पाचव्याचं आहे विठलाई देवी आहे. नंतर आहे सोळजाई, नंतर आहे निनाई. असे एकंदर 7 देव आहेत. त्याच्यामध्ये 2
देव आहेत आणि बाकीच्या देव्या आहेत.
तर मित्रांनो नमस्कार. तर त्यांचं नाव आहे श्री अनिकेत दत्ताराम बेंद्रे आणि त्यांचं गाव आहे मुक्काम पोस्ट कोचरी, तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरी. तिथले ते रहिवासी आहेत आणि मुंबईत ते अंधेरी येथे राहतात. तर त्यांच्या ग्रामदैवताची पालखी ही तुम्हा सर्वांना कशी वाटली हे नक्की कळवा. तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला मी पालखी पूर्ण झालेली दाखवत आहे. अशा पद्धतीने पालखी पूर्णपणे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्या आतमध्ये लाईट आणि सर्व फिटिंग केलेलं आहे. तुम्हाला पालखी आवडली असेल आणि माझं काम आवडलं असेल तर साई गज मुकाटला फॉलो करा आणि इंस्टाग्राम पण ID मी तुम्हाला व्हिडिओमध्ये खाली देत आहे आणि यूट्यूब चॅनल तर आहेच. तुम्हाला आवडलं तर शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अजून व्हिडिओ बघायला मिळतील. आता गणपती चालू होणार आहेत, तर तुम्हाला गणपतीचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे आता आम्ही एका नवीन स्टुडिओमध्ये जात आहोत. नवीन जागा पाहिलेली आहे, तर आम्ही 1 तारखेनंतर नवीन स्टुडिओमध्ये जाणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.